कव्हर करायला मी ऑस्ट्रेलियाला आलो आहे आणि क्रिकेट वर्ल्ड कप असल्यामुळे इथं सुद्धा एखाद्या सणासारखं असं वातावरण वेगळं वाटतं आहे. परंतु आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांकरता अजून थोडा मजेदार आहे, अजून थोडा भावनिक आहे. त्याचं कारण विराट कोहलीचा आज बड्डे आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विराट कोहलीचा आज बड्डे आहे. म्हणून एक छोटीशी कहाणी जी मी उलगडताना माझ्या डोळ्यासमोर पाहिली ती तुम्हाला आज शेअर करतो. 2006 सालची गोष्ट असेल. मी दिल्लीला कुठली तरी मॅच कव्हर करायला गेलो होतो आणि त्यावेळेला लोकल जे पत्रकार आहेत ते अगदी आत्मविश्वासाने सांगत होते की अरे तुम्ही लोक आधीच्या काळामध्ये जसं सांगायचं ना की अरे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी नावाचे दोन शाळकरी पोरं आहेत, आत्ता ती शाळेच्या टीमकडनं खेळत आहेत, लवकरच ती मुंबईच्या टीमकडनं खेळतील आणि त्याच्यानंतर अगदी 100% ते भारतीय संघाची कॅप घालूनही मैदानात उतरलेले दिसतील. तीच गोष्ट मला दिल्लीच्या पत्रकारांनी विराट कोहलीचं नाव घेऊन सांगितलेली होती. 2006 साल असेल ज्यावेळेला विराट कोहली जेमतेम मला वाटतं 18 वर्षाचा असेल. त्याला दिल्लीच्या संघात ऑलरेडी घेतलेलं होतं कारण त्याची गुणवत्ता जी आहे ती स्पष्ट दिसलेली होती. त्या काळातली अजून एक गोष्ट सगळ्यांना माहिती असेल परंतु त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही की रणजी ट्रॉफीची मॅच चालू होत असताना दुर्दैवाने विराट कोहलीच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. या मुलांनी सामना सोडला नाही. घरी वडील गेलेले असताना हा येऊन संघासाठी खेळून योग्य कामगिरी करून मग परत गेला आणि मग त्यांनी अंत्यसंस्कार केले होते घरच्यांसोबत, भावासोबत. हे ऐकल्यानंतर विराट कोहली हा कणखर खेळाडू आहे हे कळलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी अंडर-19 वर्ल्ड कपही जिंकला. त्याच्या नेतृत्वाखाली मला वाटतं त्यावेळेला तो मलेशियामध्ये झालेला होता आणि भारतीय संघाचे जे निवड समितीचे अध्यक्ष होते दिलीप वेंगसरकर ते म्हणले की या पोराला आता खाली खेळून उपयोग नाही आहे, याची गुणवत्ता इतकी आहे की त्याला वरच्या क्रिकेटमध्ये ढकललं पाहिजे. 2008 साली विराट कोहली पहिल्यांदा भारतीय संघाकडनं सुद्धा खेळला. श्रीलंकेत त्यावेळेला सामना होता, तो सामनासुद्धा मी कव्हर केलेला होता. चबी चिक्स म्हणजे असे छान गाल वर आलेला टिपिकल दिल्लीकर पोरगा होता तो. सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात घ्या विराट कोहलीचा परफॉर्मन्स तेवढा चांगला झाला नाही. त्याला संघात जागा मिळाली, नंतर तो संघाबाहेरसुद्धा गेला. 2011 साली जेव्हा तो संघामध्ये परत आला त्यावेळेला एक गोष्ट मला अगदी मस्तपैकी आठवते. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती गेलेला होता. विराट कोहलीने बऱ्यापैकी परफॉर्मन्स केलेला होता. वर्ल्ड कप तोंडावरती आलेला होता आणि तो वर्ल्ड कपमध्ये असणार असं स्पष्ट कळलेलं होतं. परंतु वीरेंद्र सेहवाग जो त्याचा ज्येष्ठ काय म्हणतात त्याला क्रिकेटचा बंधू दिल्लीचा, त्यांनी माझ्यासमोर प्रॅक्टिस संपल्यानंतर विराटला बोलवलेलं होतं. म्हणला होता चिकू, जे त्याचं टोपण नाव आहे, चिकू तू कितने भी रन्स T20 में बना, IPL खेल, वनडे खेल, बढ़िया है, लेकिन एक चीज़ ध्यान में रखना, बैट्समैन को तभी सम्मान मिलता है, आदर मिलता है जब वो टेस्ट क्रिकेट में कुछ कर दिखाता है. तो टेस्ट क्रिकेट दिल में जरूर रखना. त्यावेळेला कोहलीने अक्षरशः आभार मानत सहवागचे हात पकडले होते आणि म्हणला तो विरूपाजी मैं आपको जुबान देता हूँ, मेरा पूरा ध्यान, मेरा पूरा प्यार टेस्ट क्रिकेट के ऊपर रहेगा. आणि विराट नुसतं बोलून थांबला नाही, त्यांनी ते करून दाखवलं. एक लक्षात घ्या ज्यावेळेला सचिन तेंडुलकरचा एका अर्थाने शेवटचा टप्पा चालू झालेला होता. भारतीय क्रिकेटचं सुदैव असं की त्यावेळेला विराट कोहलीचा उदय होत होता. भारतीय संघात ज्या वेळेला तो आला त्यावेळेला एक गोष्ट मला तुम्हाला गमतीची सांगायची वाटते. युवराज सिंगनी त्याचं डोकं खाल्लेलं होतं. सचिनबद्दल त्यांनी 10 गोष्टी त्याला सांगितलेल्या होत्या आणि असंही सांगितलं होतं की जो मनुष्य भारतीय संघात पहिल्यांदा येतो तेव्हा त्याला सचिनचा पाया पडून आशीर्वाद घ्यायला लागतो, नाहीतर पाजी भडकतात. विराट कोहली गेला आणि सचिनच्या पाया पडायला लागला. सचिन दचकला, अरे काय करतो तू? तो म्हणला नाही मुझे बोला गया के. मग सचिनला कळलं की कुणीतरी त्याची जाम खेचलेली आहे. सचिननी त्याला जवळ घेतलं आणि एवढंच सांगितलं की मित्रा, आपण आता एका टीमकडनं खेळतो, आपण एका संघातले खेळाडू आहेत, त्यामुळे सिनियर ज्युनियर काही नाही, आपण एकत्र खेळायचं आहे. सचिनला सुद्धा त्याच्यातली गुणवत्ता ही स्पष्ट कळलेली होती. 2011 साली जेव्हा भारतीय संघाने वर्ल्ड कपचं कॅम्पेन चालू केलं तेव्हा पहिल्या मॅचमध्ये सेहवागनी मोठं शतक केलेलं होतं, परंतु तुमच्या लक्षात असेल विराट कोहलीनी सुद्धा मोठं शतक केलेलं होतं. त्यावेळेला त्याच्यातली गुणवत्ता अजून बाहेर आली. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारतीय संघ जिंकला त्यावेळेला त्याचं जे शेवटचं स्टेटमेंट होतं की सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन आम्ही मिरवणूक काढली, याच्यात काहीच विशेष नाही, इतके वर्ष त्यांच्याच खांद्यावरती भारतीय क्रिकेटचं ओझं होतं. ह्याच्यातनं एक गोष्ट कळली, खेळायला जेवढा हा माणूस चतुर आहे तेवढाच तो बोलण्याच्या बाबतीत सुद्धा हुशार आहे.
विराट कोहलीची नंतरची कारकीर्द ही खूपच जवळून बघता आली. भारतीय संघाचं नेतृत्व जेव्हा त्याला मिळालं त्यावेळेला त्यांनी 2 बदल केले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःच्या फिटनेसमध्ये अशक्य मोठा बदल केला आणि नंतर आधी केले मग सांगितले या पद्धतीने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा ते करायला लावलं. फिटनेस टेस्ट या खूप काटेकोरपणे पाळल्या जाऊ लागल्या आणि भारतीय संघाच्या फिटनेसमध्ये बदल दिसायला झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट विराटने केली ते म्हणजे त्याला हे कळून चुकलं की टेस्ट मॅचेस बाहेर जाऊन जिंकायच्या असतील तर तुम्ही बॅट्समन जिंकून देऊ शकत नाहीत, बॉलर जिंकून देऊ शकतात, खास करून फास्ट बॉलरच्या फळीकडे त्यांनी एकदम बारकाईने लक्ष दिलं, त्यांच्या फिटनेसकडे लक्ष दिलं, त्यांच्या आहाराकडे लक्ष दिलं, त्यांचे थोडेसे लाडसुद्धा केले आणि त्यांनी भारतीय फास्ट बॉलरना मजबूत बनवलं. भारतीय संघ परदेशात जाऊन जिंकायला लागला, ज्याचं काही प्रमाणात श्रेय हे विराटला द्यायलाच पाहिजे. सर्वात जास्त टेस्ट मॅचेसचे कॅप्टनशिप त्यांनी केली, तसंच सर्वात जास्त टेस्ट मॅचेस जिंकल्या आणि त्यासुद्धा बाहेर जाऊन जिंकण्याची हिंमत दाखवली. विराट कोहलीचा एक फरक होता, तो जिंकण्यासाठी खेळायचा. वेळप्रसंगी एखादा सामना हातातनं गेला त्याला काही वाटायचं नाही, परंतु सावध प्रकारे खेळणं त्याला मान्य नव्हतं आणि म्हणून भारतीय टीम एका वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला परदेशामध्ये खेळताना दिसली. नंतरच्या काळामध्ये हे मान्य करायला लागेल की विराट कोहलीच्या बॅटमधनं जो धावांचा धबधबा होता तो मधल्या काळामध्ये म्हणजे जवळपास 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जणू काय आटला होता. टीका झाली त्याच्यावरती, त्याच्या वागण्यावरती टीका झाली, त्याच्या खेळण्यावरती टीका झाली. काही जण त्याला आगाऊ उर्मटसुद्धा म्हणत होते. परंतु एक गोष्ट मी खूप जवळनं पाहत होतो आणि ती म्हणजे विराट कोहली कधीही कष्टाच्या बाबतीत मागं पडला नाही. तो नेहमी म्हणायचा कि मैं सब बॉक्सेस टिक करता रहता हूँ, परफॉर्मेंस हो या न हो, परफॉर्मेंस होना न होना मेरे हाथ में नहीं है, वो क्रिकेट भगवान देखता है. इंग्लंडला जेव्हा भारतीय संघ एक टेस्ट मॅच आणि काही वनडे खेळायला T20 खेळायला गेला होता तेव्हा विराट कोहलीची माझी मँचेस्टरमध्ये खूप सविस्तर भेट झालेली होती. खूप गप्पा आम्ही त्या मारल्या, त्या सगळ्या तुम्हाला शेअर करू शकत नाही कारण त्या खरोखर खूप पर्सनल होत्या. आणि त्यावेळेला विराट कोहलीने मला सांगितलं मैं सोच रहा हूँ मैं एक महीने का पूरा गॅप ले लूँ. म्हणलं तुझ्यासाठी एक गरजेचं आहे, एवढंच नाही तर बॅटला शिवसुद्धा नकोस, म्हणजे तुझं जे प्रेम आहे ते परत उफाळून येईल, तुझा उत्साह परत एकदा जागा होईल आणि तू परत परफॉर्म करायला लागशील असं माझंसुद्धा गट फील आहे. 1 महिना त्यांनी जबरदस्त सुट्टी केली, अजिबात बॅटला शिवला नाही आणि नंतर जेव्हा तो परतला तेव्हा मी प्रॅक्टिसमध्येच त्याची बॅटिंग बघून मला कळलं होतं याच्या बॅटमधनं वेगळा आवाज येतोय. मी त्याला मेसेज पाठवला होता, मित्रा तुझ्या बॅटमधनं वेगळा आवाज परत एकदा यायला लागला आहे, दॅट इज साऊंड ऑफ म्युझिक फॉर माय इयर्स. त्याच्यानंतर विराट कोहलीच्या बाबतीत मी एक भाष्य केलेलं होतं की तो म्हणजे फटाक्याची माळ आहे, पेटली नाही काहीच आवाज येत नाही, परंतु पेटल्यानंतर मध्ये थांबत नाही, शेवटपर्यंत वाजत राहते. विराट कोहली एक सामन्यामध्ये धावा करून समाधानी होत नाही, तो सतत परफॉर्म करत राहतो. एशिया कपपासनं विराट कोहलीचं ते बदललेलं रूप आपण सगळे डोळ्यांनी बघतोय. चालू विश्वचषकामध्ये त्यांनी काय केलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 3 मॅचेसमध्ये त्यांनी अफलातून बॅटिंग केली. पाकिस्तानवरचा विजय हा म्हणजे अर्थात बॉलर्सनी सुपर्ब कामगिरी केलेली होती. हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी अजिबात विसरता येणार नाही, परंतु विराट कोहलीला श्रेय तेच खेळाडू देतात ज्यांचे आपण कौतुक करतोय. तेच म्हणतात आम्ही जिंकलो ते विराट कोहलीच्या काय म्हणतात त्याला लक्षावरती डोळे ठेवून चालण्यामुळे. विराट कोहलीनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 25,000च्या आसपास रन्स केले आहेत, 71 सेंचुरीज त्यांनी केलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावरती आपण प्रेम करतो का? मी तर अजिबात नाही. जेवढा वर्ण तो पंजाबी असा काय म्हणतात ॲग्रेसिव्ह दिसतो तेवढाच तो मनाने चांगला आहे आणि हे रूप त्याचं मी काही वेळेला बघितलेलं आहे. मग त्यांनी जे एक उपक्रम चालवलेला आहे की तो स्पोर्ट्स ऑनर्स करतो, बाकी खेळातल्या आणि क्रिकेटमधल्या खेळाडूंना योग्य पद्धतीचा सन्मान तो देतो त्याच्या फाउंडेशनतर्फे. तसंच एक प्रसंग मी कधी विसरत नाही, पुण्याच्या आभाळ माया नावाच्या वृद्धाश्रमामध्ये जरा आर्थिक अडचण होती, म्हणून विराट कोहलीला मी विनंती केली होती की तू येशील का? तर त्यावेळेला पुण्यामध्ये IPL होती म्हणून तो यायला तयार झाला आणि सिंहगड रोडवरच्या आभाळ माया वृद्धाश्रमामध्ये मी त्याला घेऊन गेलेलो होतो.
इतर वेळेला धनदांडग्यांना म्हणा, फॅन्सना म्हणा, पटकन भेटून कन्नी कापणारा विराट तिथं गेल्यानंतर सद्गदित झालेला होता. आणि 1 ना 2 मी खात्रीने सांगू शकतो 52 आजी आजोबांना विराट पर्सनली भेटलेला होता, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला होता. इतकंच नाही तर विराट कोहली फाउंडेशनतर्फे त्यांनी 1 वर्षाचा त्या आभाळमयाचा खर्चसुद्धा भागवलेला होता. बाहेर आल्यानंतर विराट आणि माझ्या दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते. तो म्हणाला होता की सर ये ओल्ड एज होम ये चीज़ ही मुझे पसंद नहीं है. तर मी काही बोललो नाही. तो म्हणला अपने अपनों को नकार कैसे देते हैं, हे त्याचं दुःख होतं. पण नंतर मी त्याला समजावलं होतं की मित्रा, ही चांगलं स्थळ नाही आहे, परंतु समाजामध्ये याची गरज आहे. कारण जर उतार वयामध्ये आपल्याच आईवडिलांना मुलं सांभाळू शकत नसली तर त्यांचं काय होणार. विराट कोहलीचं त्यावेळेला एक भावनिक रूपसुद्धा मला बघायला मिळालेलं होतं. यश असू देत, अपयश असू देत, विराट कोहलीबरोबर मी सतत एक मित्र म्हणून राहिलेलो आहे. त्याच्याशी उत्तम संबंध आहेत. जास्त त्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही. फक्त मी एक गोष्ट सांगू शकतो, आत्ता त्याच्या मनामध्ये जे आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे ती गोष्ट म्हणजे भारताने वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करावी, वर्ल्ड कप जिंकावा, ही सुद्धा आपल्या मनोमन इच्छा आहे. आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी एवढंच म्हणेन, आपली मनोकामना पूर्ण होऊ देत, विराटची मनोकामना पूर्ण होऊ देत. विराट कोहली तुम्हाला कसा वाटतो? बॅट्समन म्हणून आवडतो, कॅप्टन म्हणून आवडतो, ॲग्रेसिव्ह खेळाडू म्हणून आवडतो, काय का सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला आवडतो? काय त्याचं कुठलं रूप तुम्हाला आवडतं? कुठलं रूप तुम्हाला खटकतं? मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी बर्थडे विराट, हॅपी बर्थडे.